नमस्कार. आज 20 डिसेंबर 2024 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वांना एक सूचना, आज सकाळी मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मेन सायन्स रायटिंगबद्दलचा. तर प्लीज हा व्हिडिओ सर्वांनी पहिल्यांदा हा व्हिडिओ पहा. ओके, आजचं न्यूज ॲनालिसिस तुम्ही स्किप करू शकता, परंतु हा व्हिडिओ तुम्ही प्लीज स्किप करू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी अगदीच महत्त्वपूर्ण बाबींवरती चर्चा केलेली आहे, जसं की मेन्स ॲन्सरमध्ये निगेटिव्ह मार्किंग वगैरे असते का, व अगदी पहा ज्या पद्धतीने स्कॅम वगैरे केलं जातं ना, त्याबद्दल पण मी या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे. ओके, तर प्लीज एक वेळ तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. म्हणजे जर तुम्ही मेन सायन्स रायटिंग करत असाल ना, तर प्लीज हा व्हिडिओ तुमच्यासाठी मस्त आहे. ओके, थोडंसं ॲडव्हर्टायझिंग केली, पण ते तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. पहा आजचा व्हिडिओ, तुम्ही हा व्हिडिओ पाहू नका, पण तो व्हिडिओ नक्की पाहायचा आहे. डन. त्याच्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला सुरुवात करूयात. विधानसभेत मराठा वर्चस्वाला शह, ओबीसींना बळ. राज्यात 1962 पासूनच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर ओबीसी आमदारांची संख्या 51 पेक्षा अधिक कधीच नव्हती. यावेळची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे संसदेबाहेर आखाडा. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडी या दोघांच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की. भाजपचे प्रताप सारंगी, मुकेश राजपूत जखमी. या न्यूजमधून बॅकवर्ड लिंकेजेस जर घेतला आपण, तर इथिक्स किंवा इमोशनल इंटेलिजन्स या विषयाबद्दल आपल्याला चर्चा करावी लागेल. आता पहा, संसदेमध्ये काय झालं किंवा यामध्ये कोण बरोबर कोण चुकीचा ह्याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही आहे. अगदी तुम्ही ज्यावेळेस IAS होता किंवा IPS होता, ओके, तुम्ही कॉन्स्टिट्युशनल पोस्टवरती तिथं बसलेले आहात व सध्याला सोशल मीडियाचं युग आहे, बरोबर. मग अगदी तुम्ही जर इनह्युमन पद्धतीने जर एखाद्याशी वर्तणूक जर केली असेल व तशा पद्धतीने जर व्हिडिओ आलेला असेल ना, तर अगदी पहा तुमच्यावरती तशा पद्धतीने चार्जेस वगैरे लावले जातात. ओके, हे एक झालं. म्हणजे ही इनह्युमन ॲक्टिव्हिटी तर तुम्हाला करायचीच नाही आहे. तरी पण अगदी पहा, त्या व्यक्तीची जरी चूक असेल, ओके, पुढच्या व्यक्तीची जरी चूक असेल, पण तुम्ही जर तशा पद्धतीने म्हणजे न राहता पण तुमच्याकडून तसं वक्तव्य जर झालं ना, तर जनता तुम्हाला तिथं पाहत नाही की तुम्ही खरंच बरोबर होता का, तो व्यक्ती चुकलेलं वगैरे होतं का. त्यांनी डायरेक्टली तिथं तशा पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करतात. ओके, व जनतेला हेच झालेलं आहे. आता सध्याला पहा, मॅगी 2 मिनिट कशामुळे जास्त पॉप्युलर वगैरे झाले, कारण सध्याला लोकांकडे पेशन्स नाही आहेत. त्यामुळे पहा ना, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जास्त चालतात. लॉंग जर व्हिडिओ मी केलं ना, तर अगदी कोणी पाहत नाही त्याला. ओके, म्हणजे अगदी ह्या रियालिटी आहे. पहा, ही मी ज्यावेळेस पूर्वी 59 मिनिटांचे वगैरे व्हिडिओ आहेत आपले काही, त्यावरती व्ह्यूज कमी आहेत पहा, व मी ज्यावेळेस 30 मिनिटामध्ये जे व्हिडिओ केलेले आहेत ना, त्याला व्ह्यूज जास्त आहेत का, तर अगदी शॉर्ट आपल्याला थोडंसं आवडत आहेत त्या गोष्टी. ओके, जास्त लॉंग नको आहे. मग खास तर इथं कारण आहे. ओके, सोशल मीडियामुळे ना आपली जी मानसिकता आहे ना, ती तशा पद्धतीने संकुचित होत आहे. आपण डायरेक्टली तिथं व्हर्डिक्ट देऊन निघत आहोत. ओके, तो व्यक्ती बरोबर आहे चुकीचा आहे आपला, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये दिसतंय ना तसं IAS अधिकारी ना, मग त्याला नक्कीच तो खुर्चीवर बसला ना, त्यामुळे त्याला थोडंसं अहंकार झालेला असेल असं तुम्ही डायरेक्टली व्हर्डिक्ट देता. ओके, त्यामुळे उद्या तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर पहा, काहीही जरी झालं ना, तरी तुम्हाला तुमचं टेम्पर लूज करायचं नाही आहे व इनह्युमन बर्ताव तिथं करायचाच नाही आहे. पहा, काही जरी झालं तरी. ओके, व यासोबतच आणखीन एक गोष्ट म्हटलं मी तुम्हाला, रूल ऑफ लॉला फॉलो करणं खूप गरजेचं आहे. पहा, रूल ऑफ लॉ, तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर रूल ऑफ लॉ जर असेल ना, तिथं कायद्याच्या पुढे तुम्हाला तिथं राहायचंच आहे. म्हणजे कायद्याचंच पालन करायचं आहे. कुणी जरी कॉल वगैरे करून सांगितलं ना, तर त्यांचं ऐकायचं नाही. डायरेक्टली रूल ऑफ लॉला तिथं फॉलो करणं मस्त आहे. ओके, या 2 गोष्टी बॅकवर्ड लिंकेजेस आहेत. आता यावरून प्रश्न येतील का UPSCला, तर डायरेक्टली प्रश्न विचारले जाणार नाहीत, पण ज्यावेळेस केस स्टडी येते पहा, 125 मार्कासाठी केस स्टडी आहे UPSCमध्ये. मग त्या केस स्टडीमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लिहायच्या आहेत, रूल ऑफ लॉ. त्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स हे जे आहे ना, किंवा तुम्हाला टेम्पर लूज वगैरे करायचं नाही, राग लवकरात लवकर आणू द्यायचा नाही आहे, किंवा चिडचिड व्यक्त करायची नाही आहे तिथं. ज्यावेळेस केस स्टडीचं उत्तर देताना त्यावेळेस पण तुम्हाला चिडचिड स्वरूपात तुमचं उत्तर नसावं. हे 2 गोष्टी तुम्हाला प्लीज लक्षात ठेवायच्या आहेत केस स्टडीमध्ये ॲन्सर लिहित असताना. ओके, आय होप ही न्यूज तुम्हाला समजलेली असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. कांद्याची दर घसरण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. ओके, त्याच्यानंतर दिल्लीतील साहित्य संमेलन अभूतपूर्व ठरेल, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा विश्वास. त्यानंतर पुढची बातमी, शासकीय रुग्णालयात औषध पुरवठ्यासाठी नियमावली करा, उच्च न्यायालयाचे राज्य शासनाला आदेश. मागच्या आठवड्यातीलच न्यूज आपण पाहिलेली आहे. पहा, पहिल्यांदा नागपूर, त्याच्यानंतर अंबेजोगाई, त्याच्यानंतर नांदेड, हे जे 3 सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत, येथे फेक औषधी आपल्याला सापडली, बरोबर. त्यानंतर नागपूर शासकीय रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा तिथं निर्माण झालेला आहे. मग फेक औषधी, औषधांचा तुटवडा, या संपूर्ण
समस्यांना तोंड देण्यासाठी बॉम्बे हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत पहा राज्य सरकारला, की पहिल्यांदा तुम्ही पुरवठ्यासाठी नियमावली तयार करा. नियमावली तयार केलं म्हटल्यानंतर काय होईल पहा, की जर एखाद्या कंपनीने आम्हाला फेक औषधी जर पुरवठा केली तर आम्ही त्यांना दंड वगैरे बसवू किंवा त्यांना आम्ही ब्लॅकलिस्ट वगैरे करू. बरोबर. मग अशा पद्धतीने नियमावली, कठोर नियमावली जर आपण तयार केली ना, तर जी औषध पुरवठा करणारी कंपनी आहे ना, ती चांगल्या स्वरूपात आपल्याला औषध पुरवठा वगैरे करू शकेल. ओके. याच नात्याने आता उच्च न्यायालयाने डायरेक्टली राज्य सरकारला तशा पद्धतीने आदेश दिलेले आहेत. यामुळे अगदीच जे फेक औषधी वगैरे मार्केटमध्ये येत होती किंवा सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये येत होती ती कमी होईल. त्यानंतर औषधाचा तुटवडा जो भासत आहे सध्याला तो पण कमी होईल, याचे आपल्याला चान्सेस इथं बेसिकली दिसत आहेत. ही आजच्यासाठी चांगली न्यूज आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर पुढे लोकसभा अध्यक्षांच्या आसनावरून घोषणाबाजी. गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक, कामकाज तहकूब. आता परवा दिवशी अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल अगदीच पहा भरभरून टीकास्त्र होत आहे. बरोबर आहे. मग त्यावरूनच आज पहा आजच्या लोकसत्तामध्ये, त्याच्यानंतर आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये ना भरभरून आर्टिकल आलेले आहेत. त्यानंतर याच बातमीला धरून पुढची बातमी पहा. संसदेत काँग्रेसची गुंडगिरी, भाजपचा आरोप, माफीची मागणी. स्किप करा. भाजपचा जाणीवपूर्वक गदारोळ, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप. ओके. या पण बातमीला आपण स्किप करूयात. त्याच्यानंतर इस्रायलचा येमेनवरती हवाई हल्ला. आता अगदीच या बातम्या कामाच्या आहेत, पण पहा ज्यावेळेस मेन्स एक्झाम असेल ना आपली, त्या मेन्स एक्झामच्या ऑलरेडी 6 महिन्यापूर्वीचं आपल्याला करंट अफेअर्स तेव्हा गरजेचं असतं. आता मी या बातम्या का घेत नाही किंवा तुम्हाला मी का सांगत नाही तुम्हाला, त्याचं नेमकं कारणच हे आहे. ओके. इंटरनॅशनल रिलेशनच्या अगदी महत्त्वपूर्ण बातम्या असतील ना, मी त्यावेळेसच तो लिंकेजेस वगैरे तिथे कंप्लीट करतो. काळजी करू नका, निश्चिंत राहा. त्याच्यानंतर पुढे चला, मुंबईमध्ये पण काँग्रेसच्या जे कक्ष आहे त्याच्या बाहेर तोडफोड वगैरे झालेली आहे. स्किप करू शकता. त्याच्यानंतर पुढे चला, महाराष्ट्र आता थांबणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. मी आधुनिक अभिमन्यू, विरोधकांचे चक्रव्यूहही त्यांनी भेदले आहेत. ठीक आहे, त्यांनी ही कविता सादर केली आहे, चांगली गोष्ट आहे. नवीन सरकारला आपण शुभेच्छा नक्की देत आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा. भारत जोडो अभियानात शहरी नक्षलवादी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप. त्यासोबतच त्यांनी काय म्हटलेत पहा, भारतीय निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेप. आता ही न्यूज वाचल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं, की अगदी पहा सध्याला सत्ताधारी जे पक्ष आहे ना, त्यांनी पण निवडणूक आयोगावरती विश्वास ठेवत नाहीत. मग आता आय होप तुम्हाला समजलेलं असेल मला काय बोलायचं आहे. कारण त्यांचं काय म्हणणं आहे, की भारतीय निवडणुका ज्या झालेल्या आहेत, ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली होती ना, त्यामध्ये परकीयांनी हस्तक्षेप केलेलं होतं असं त्यांचा आरोप आहे. म्हणजेच काय, तुम्ही निवडणूक आयोगावरती किंवा जे EVM बेस वगैरे आहे त्यावरती तुम्ही विश्वास ठेवत नाही असं या न्यूजमधून बॅकवर्ड लिंकेजेस होतं. त्यामुळे पहा कालचं लेक्चर आठवा तुम्ही. ओके. कालच्या लेक्चरमध्ये पण मी बोलताना तेच म्हटलं होतं, की जर EVM हॅक होत असतील असं जर विरोधकांना शंका आहे ना, तर प्लीज तुम्ही डायरेक्टली युनिव्हर्सिटी लेवलवरती तशा पद्धतीने हॅकथॉन किंवा कॉम्पिटिशन घ्या. ओके. निवडणूक आयोगाने तशा पद्धतीने कॉम्पिटिशन घेणं गरजेचं आहे. व अगदीच सांगितलं पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांनी या EVMला हॅक करून दाखवेल त्याला आम्ही प्राईज देऊ. ओके. तशा पद्धतीने जर तुम्ही हॅकथॉन वगैरे जर लावलात किंवा जनतेमध्ये जर EVM घेऊन आलात ना, तर अगदीच पहा जनतेचा निवडणूक आयोगावरती विश्वास परत एकदा वाढेल. आणि आता 27% जो विश्वास राहिलेला आहे ना, तो पण खूप 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 कमी होईल. ओके. हेच थोडेसे तिथे जास्त चान्सेस आपल्याला बेसिकली दिसत आहेत. त्याच्यानंतर शहरी नक्षलवाद. आता प्लीज शहरी नक्षलवाद ही डेफिनेशन याची अद्याप आपल्याला भारतीय संविधानामध्ये नाही आहे किंवा जे भारतीय न्यायसंहिता आहे त्याच्यामध्ये पण शहरी नक्षलवादाची डेफिनेशन नाही आहे. नक्षलवादाची त्यांनी डेफिनेशन दिली आहेत किंवा दहशतवादाची डेफिनेशन त्यांनी दिलेत, पण शहरी नक्षलवादाची डेफिनेशन आपल्याकडे नाही आहे. जे जनसुरक्षा कायदा येणार आहे त्या कायद्यामध्ये कदाचित याची डेफिनेशन आपल्याला मिळू शकेल. ओके. त्यामुळे शहरी नक्षलवाद म्हणजे काय याबद्दल तुम्ही रिसर्च करत बसवू नका. ओके. जिथं मला वाटेल ना गरजेची त्यावेळेस मी याला परत एकदा कंप्लीट करेन. ओके. त्याच्यानंतर पुढे चला, येथे पण आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची पहा, परत तेच देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर भारतीय बहुरंगी संघराज्यवाद, आपलं फेवरेट संविधान भान आलेलं आहे. पण कालच्या लेक्चरमध्येच मी संपूर्ण जे 12 उपकलम होते आर्टिकल 371 मधील ते कालच आपण पाहिलेले आहेत. 12 राज्यांसाठी जी विशेष तरतुदी होत्या त्या आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. त्यामुळे मी आता परत याला तुम्हाला हे करत नाही आहे, म्हणजे एंटरटेन करत नाही आहे. कालचं लेक्चर तुम्ही पाहून घ्या किंवा कालचं लेक्चर पाहण्याची पण आवश्यकता नाही आहे. तुम्ही एकदा प्लीज आर्टिकल 371 परत एकदा कॉन्स्टिट्यूशनमधून वाचून घ्या किंवा तुमच्याजवळ जे पुस्तक आहे पॉलिटीचं त्यामधून 371 कलम वाचून घ्या, तुम्हाला अगदीच समजून जाईल. पण इथे आल्यानंतर पहा, हे जे स्टेटमेंट्स आहेत ना, यावरून UPSC CDS 2019 मध्ये प्रश्न आलेला होता. काय प्रश्न आलेला होता पहा, आपलं जे भारतीय संविधान आहे किंवा भारतीय संघराज्यवाद आहे ना, ते कोणाच्या बेसिसवर आहे? कॅनडाच्या बेसिसवर आहे. ओके. कॅनडाच्या बेसिसवर आपलं प्रारूप आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. भारताचे संघराज्यवादाचे प्रारूप हे कॅनडाच्या धर्तीवर आधारलेले आहे. त्यामध्ये केंद्र सरकार अधिक प्रबळ आहे आणि राज्याकडे कमी अधिकार आहेत. असे असले तरी भारतीय संघराज्याची रचना अगदी काटेकोर स्वरूपाची नाही. म्हणजेच आपलं
संघराज्यवाद कसा आहे, क्वासाय फेडरल आहे. क्वासायचा अर्थ तुम्हाला माहिती असेल अर्ध. ओके, ज्या पद्धतीने क्वासाय ज्युडिशियल म्हटल्यानंतर अर्ध न्यायिक असं म्हणतो, अगदी त्याच धर्तीवर क्वासाय फेडरल आहे. म्हणजेच काय, अर्ध संघराज्यवाद या पद्धतीचा आहे. एकंदरीत जर पाहिला तुम्ही तर हा आपला प्यारा भारत, या प्यारा भारतामध्ये जर तुम्ही केंद्र सरकारला जर पाहिलात तर ते अगदी स्ट्रॉंग आहे व इतरला जो महाराष्ट्र राज्य आहे किंवा महाराष्ट्र सरकार आहे ना याच्याकडे थोडीशी कमी पॉवर आहेत. पण एकंदरीत दोघांना पण घट्ट धरून ठेवण्याचं आपलं संघराज्यवाद आहे. यामुळे आपण याला काय म्हणतो, क्वासाय फेडरलिझम आपलं भारतीय संविधान किंवा भारतीय संघराज्यवाद आहे, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यावरून UPSC 2019ला प्रश्न आलेला होता CDS परीक्षेला. ओके, आय होप हा पॉईंट क्लिअर झालेला असेल. त्याच्यानंतर पुढे चला, आर्टिकल आहे पहा, बुडती हे जन. बेशिस्त नागरी वर्तनामुळे होणारे अपघात भारतीयांच नवे नाहीत, मात्र हा गुण नौदलादी संरक्षण सेवांस लागू नये हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा असेल. पहा, अगदीच एक अपघात झाला मुंबईमध्ये बेस्ट बसचा, ज्यांनी 9-10 जणांना डायरेक्टली चिरडलं. ओके, मग त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर काल लागलेच एक अपघात झाला, नौदल ची जी बोट इंजिन आहे त्यांनी प्रवासी बोटीला धडक दिली व त्याच्यामध्ये 13 जणांचा तिथं मृत्यू झालेला आहे पहा, व जवळपास 113 जण तिथं जखमी झालेले आहेत. ओके, व अगदीच मागच्या आठवड्यामधील तो बेस्टचा अपघात. या दोन्ही अपघातांचं जर साम्यता जर पाहिली किंवा म्हणजे दोन्ही अपघातामध्ये काय विषमता होती तर अगदी पहा, बेस्टचा जो अपघात झाला ना त्याला आपण समजून घेऊ शकतो, कारण तो बेस्टमधील जे कर्मचारी होते किंवा जो बेस्टचा चालक होता ना, बस चालक होता, तो कंत्राटी भरतीवरती आलेला होता. पण कालचा जो समुद्रातील अपघात झाला त्यामध्ये नौदलातील एका इंजिनचा तिथं सहभाग होता. ओके, या कारणांनी आपण नौदलाकडून ही अपेक्षा नाही असं तिथं म्हणू शकतो. किंवा म्हणजे पहा, आता अगदीच अपघात होतात मान्य आहे, परंतु नौदल अशा सेवा ज्या आहेत ना त्या पण असंच होऊ नये. कारण नौदलांमध्ये पहा, याच्या पूर्वी पण अगदीच 2018 त्यानंतर 2019मध्ये पण अशा पद्धतीच्या अपघाताच्या घटना आलेल्या आहेत. ओके, आता इथं अपघातांची नावं दिलेली आहेत. जसं पहा, सिंधू रक्षक नावाच्या पाणबुडीवर स्फोट होऊन तब्बल 18 नौसैनिकांचा तिथं मृत्यू झालेला होता. मग असे अपघात नौदलांकडून आपल्याला अपेक्षित नाही आहेत किंवा जे संरक्षण दल आहेत ना त्यांच्याकडून असे अपघात अपेक्षित नाहीत. का अपेक्षित नाहीत? कारण पहा, रस्त्यावर चालत असताना जे आपण म्हणजे पहा, हा आपला इकडे जर पाहिला तुम्ही तर हे रस्ता आहे बरोबर, या रस्त्यावर कोण कॉमन सिटीजन्स वगैरे चालतात व यांच्याकडून हे अपघात नक्कीच मान्य आहेत, कारण हे सर्रास तशाच पद्धतीने वागतात. पण नौदलामध्ये एक शिस्त आहे व रस्त्यावर चालणारे जे कॉमन सिटीजन आहेत ना त्यांच्याकडे शिस्त नाही. व अगदी याला प्रूव्ह करण्यासाठी पहा, नितीन गडकरी यांचं वक्तव्य तुम्ही पाहू शकता. त्यांनी म्हटले, परदेशामध्ये गेल्यानंतर मला लाज वाटते. ओके, नितीन गडकरी यांचं वक्तव्य आहे व मागच्या आठवड्यामध्ये ते आपण त्या न्यूजला कव्हर पण केलेलं आहे. तर पहा, गेल्या 5 वर्षामध्ये या देशात रस्ते अपघातात तब्बल 7,77,000 ठार झालेले आहेत. 7,77,000 जनता किंवा जे लोक आहेत ना ते एवढे ठार झालेले आहेत. म्हणजे एवढी भयावह आकडेवारी मागच्या 5 वर्षाची आहे. मग याच्या पुढे तुम्ही कोरोना घ्या किंवा अन्य कोणती महामारी घ्या, ते काहीच नाही आहे. ओके, रस्ते अपघातामध्ये एवढे जनतेचा तिथं निधन झालेलं आपलं बेसिकली पाहिलं ते ही आकडेवारी खूप भयावह आहे. त्यामुळेच नितीन गडकरी यांनी म्हटले की मला लाज वाटते बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर मला लाज वाटते. ते त्याचं कारण तेच होतं बरोबर. मग आता पहा, एकीकडे आपण काय म्हणतो की आम्हाला महासत्ता बनायचं आहे. नक्कीच बनवू शकता, त्यामध्ये काहीच दुमत नाही आहे. पहा, नक्कीच बनवू शकतो आपण. पण आपली जी जनता आहे ती खरंच त्यासाठी बरोबर आहे का किंवा त्यासाठी लायक आहे का? आता लायक हा शब्द योग्य नाही आहे, तरी पण खऱ्या अर्थाने तो वापरणं गरजेचंच आहे इथे. आता लेखकांनी तर तुम्ही हे जर पाहिलात नाही तर त्यांनी तर म्हणजे खूप लेखकांनी यावरती रोष वगैरे व्यक्त केलेला आहे. ओके, तरी पण मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. पहा, आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर इंस्टाग्रामच्या रील्स किंवा व्हॉट्सअपचे अगदी स्टेटस पहा. तुम्ही व्हॉट्सअपचे स्टेटस जर पाहिलात आपल्या मित्रांचे वगैरे जे की UPSC ॲस्पिरंट नाहीत किंवा MPSCची स्टडी करत नाहीत त्यांचे तुम्ही स्टेटस पहा. ओके, ते डायरेक्टली कुठे पण चालले असते ना, ऑन द वे टू कॉलेज, त्याच्यानंतर अगदीच पहा ऑन द वे टू त्या सिटीला, वे टू भोर, अशा पद्धतीने तुम्ही त्यांचे स्टेटस तुम्ही नक्की पाहता. पण खरंच पहा, त्यांच्यामध्ये आपला इंटरेस्ट आहे का? किंवा त्यांना असं वाटतं ना की जनता आपल्यालाच पाहण्यासाठी आतुरतेने पाहिलेली आहे, तसं काही असतं का? नाहीच ना. ते कुठं जात आहे त्यावरून आपल्या आयुष्यात वगैरे काही फरक पडतो का? तर बिलकुल नाही आहे. ओके, ज्या पद्धतीने सिकिंग
डिसऑर्डर त्यांना जो झालेला आहे ना तो आपल्याला नाही येतो. ओके, पण तरी ते तशा पद्धतीने ठेवतात पहा. किंवा इंस्टाग्रामच्या रील्स, ओके, म्हणजे चालत चालत अचानकच तो व्यक्ती रुकेल, चालत चालतच तो अचानकच तो व्यक्ती थांबेल व सेल्फी तरी घेईल किंवा रील तरी बनवेल, हे आपल्याला काही सांगता येत नाही आहे. मग हे काय झालं आहे, अटेन्शन सिकिंग डिसऑर्डर झालेलं आहे त्यांना. ओके, म्हणजे या जे कॉमन सिटिझन्स आहेत ना यांच्याकडे आता सध्याला शिस्तच राहिली नाही, हे लेखकाला इथं बेसिकली म्हणायचं आहे. पण तुम्ही जर इंडियन नेव्हीमध्ये गेलात ना तर ते आर्म्ड फोर्सेस आहेत. आर्म्ड फोर्सेस असल्यानंतर त्यांच्याकडे पहिल्यांदा काय आहे तर डिसिप्लिन आहे. मग डिसिप्लिन त्यांच्याकडे असताना देखील असे अपघात होणं त्यांच्याकडून आपण अपेक्षित करू शकत नाही, असंच इथं लेखकांना बेसिकली म्हणायचं आहे. आता पहा, याच्यामध्ये मी जास्त डीपली जात नाही, हा लेख मी तुम्हाला वाचायला लावत आहे, कारण यामध्ये लेखकांनी खूप भरभरून शब्द वापरलेले जे की आता इथे पब्लिक प्लॅटफॉर्मवरती मी तशा पद्धतीने यूज करू शकत नाही. ओके, शक्य झालं तर आजची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड करेन, तुम्ही हा लेख इथून वाचून घ्यायचा आहे. व पहा, ही आकडेवारी मस्त आहे आपल्याला. 7,77,000 ठार झाले आहेत रस्ते अपघातामध्ये मागच्या किती 5 वर्षामध्ये. व पहा, याचा GDP वरती इम्पॅक्ट खूप होतो. पहा, GDP वरती इम्पॅक्ट कशा पद्धतीने होतो तर ही जी 7,77,000 जी जनता ठार झालेली आहे ना, ही वय किती होतं त्यांचं 15 ते 60 वर्षामधील ही जनता होती, बरोबर. मग 15 ते 60 वर्ष म्हटल्यानंतर हे कमावतं वय आहे. ओके, कमावतं वय म्हटल्यानंतर काय GDP मध्ये या व्यक्तींचं योगदान असतं. ओके, GDP मध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींचं तिथं निधन जर झालं तर अगदीच पहा, अगदी देशाच्या नजरेतून पण तो काय आहे एक लॉस आहे. ओके, देशासाठी पण तो लॉस आहे, पण त्यासोबतच जे कुटुंब असतं ना त्यांचा पण तिथं बेसिकली लॉस आहे. त्याच्यानंतर जी विमा कंपनी आहे त्यांचा पण तिथं लॉस आहे. ओके, त्याच्यानंतर जे टॅक्स पेयर आहेत ना त्यांचा पण पैशाचा लॉस आहे. आता टॅक्स पेयरच्या पैशाचा कसा लॉस झाला तर पहा, CM किती देतात 5 लाख रुपये देतात, त्यानंतर लगेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून पण 5 लाख रुपये मिळतात. म्हणजे एखादी अपघात झाला ना लगेच अपघात निधी द्या तसं काही नाही आहे, परंतु हा पैसा कुठून येतो, अगदीच टॅक्स पेयर भरतात. आज पहा, आपण टॅक्स भरत नाही आहे, आज घडला कदाचित आपल्यापैकी एखादी विद्यार्थी टॅक्स भरत असेल, पण आपण टॅक्स भरत नाही. पण असं म्हणायचं का की म्हणजे टॅक्स भरत नाही त्यामुळे किती पण खर्च झालं तर काय प्रॉब्लेम आहे. पण पहा, उद्या चालून तरी तुम्ही टॅक्स भराल ना, मग त्यावेळेस तरी आपल्याला नक्कीच तिथं पिन चुबेल ना, मग ते किती चुकीचं आहे. व अगदीच पहा, अशा पद्धतीने म्हणजे कोणत्याही घटनेवर खर्च करणं हे अगदी चुकीचं आहे. का पहा, असं मी काय म्हटलं किंवा म्हणजे याबद्दल थोडासा रोष का व्यक्त करतोय किंवा मी नाही तर लेखक का व्यक्त करत आहेत, कारण पहा, ही जी जनता 7,77,000 जी जनता मृत्यू पावलेली आहे ना, आता तुम्ही यांना 7,77,000ला तुम्ही 5ने गुणाकार करा, मग तुम्हाला आकडेवारी समोर येईल. एवढा पैसा आपण अपघातग्रस्त व्यक्तींना वगैरे तिथं दिलेला आहे. 5 लाख रुपये 7,77,000 गुणिले जर केला तर ती खूप आकडेवारी मोठी होईल. आता ती मला गणित येत नाही कारण मी गणितात कच्चा आहे, पण तुम्ही ते नक्की करू शकता. पहा, CSAT तुम्हाला जर पास करायचं असेल तर तुम्ही याचं नक्की उत्तर काढा प्लीज, मग तुम्हाला आकडेवारी लक्षात येईल की किती आपण खर्च त्यावरती केलेला आहे. व पहा, हे जे अपघातामध्ये निधन पावलेले व्यक्ती आहेत त्यापैकी अगदी मान्य आहे काही स्वतःच्या चुकीने गेले असतील किंवा म्हणजे दुसऱ्यांच्या चुकीने पण काहींचं निधन झालं असेल, पण त्यातील सर्रास व्यक्ती जर पाहिलेत तुम्ही 50%पेक्षा जरी जास्त जर तुम्ही पाहिलात ना तर ते कशामध्ये असतील पहा, शिस्त नव्हती त्यांना. ओके, आता याचं बेस्ट उदाहरण जर म्हटलं ना तुम्ही तर अगदीच पहा, 8-9 दरम्यान तुम्ही एकदा थोडंसं रस्त्यावरती वगैरे जाऊन पहा. आता मी पण जातो त्यावेळेस मला पण त्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, त्यामुळे म्हणतोय मी, म्हणजे ज्यावेळेस शाळा भरते आणि शाळा ज्यावेळेस सुटते ना त्यावेळेस तुम्ही फक्त थोडंसं शाळेच्या ठिकाणी तुम्ही तशा पद्धतीने एकदा ऑब्झर्व करण्यासाठी जाऊन एकदा रस्त्यावरती, मग तिथे पहा तुम्ही पालक पण स्कूटी जर चालवत असतील ना तर ते डायरेक्टली पाल्याला देतात, त्यांच्या मुलाला वगैरे चालवण्यासाठी देतात. अगदी त्यांच्याकडे स्वतःजवळ तर हेल्मेट नाही, त्या मुलाजवळ पण हेल्मेट नाही किंवा लायसन पण नाही आहे, तरी पण त्या मुलाला काय देतात, स्कूटी चालवण्यासाठी देतात किंवा अगदीच गाडी देतात, बाईक पण त्यांच्या हाती वगैरे दिली जाते. मग पहा, जर अगदीच एकीकडे तुमचे पॅरेंट्सच नियम मोडत असतील तर तुम्ही नियमांचे संस्कार वगैरे त्या विद्यार्थ्यावरती लावणार आहात का, तर बिलकुल नाही आहे ना. अगदी पहा, मी हे शाश्वत सत्य आहे, मी स्वतः डोळ्यांनी वगैरे पाहिलेलं आहे, तुम्ही पण नक्की तुमच्या सिटीमध्ये हे ऑब्झर्व करू शकता. ओके, व अगदीच पहा, हेच तर कारण आहे ज्यामुळे आपल्या देशामध्ये शिस्त लागत नाही आहे. व ही जर शिस्त नसेल तर हे स्वतःच्या चुकीने तिथं एवढे अपघात झालेले आहेत व एवढे अपघात झाल्यानंतर आपण त्यांना 5-5 लाखाची तिथं मदत करत आहोत. मग हे अगदीच टॅक्स पेयर्सचा पैशाचा इथं काय होत आहे, चुकीचा उपयोग केला जात आहे, असं इथं बेसिकली लेखकांना म्हणायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, जे विमा कंपनी आहेत त्यांना पण इथं काय द्यावं लागतं पहा, नुकसान भरपाई म्हणून तिथं त्यांना पण इथं बजेट वगैरे द्यावं लागतं. मग विमा कंपन्यांचं पण या गोष्टींमध्ये नुकसान आहे पहा. व 7,77,000 हे अपघात खूप आहेत पहा 5 वर्षामध्ये. त्यामुळेच म्हटलं ना मी पहिल्यांदाच की कोरोना तर याच्यापेक्षा कमीच होता अपघात. कोरोनामध्ये ज्यांचं निधन झालं ना ते खूप कमी होते, पण
जी अपघातामध्ये रस्ते अपघातामध्ये जी संख्या वाढली ना ती खूप आहे. मग यासाठी पहिल्यांदा काय करणं गरजेचं आहे, नियमांचं पालन. याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण आपण चर्चा केली होती की नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. पण नियमांचं पालन केव्हा होईल, तर शिस्त ज्यावेळेस लागेल जनतेला त्यावेळेसच. पण सध्याला शिस्त लागेल का, तर बिलकुल नाही. का, तर अगदीच रस्त्यावर जात असतानाच केव्हा तो व्यक्ती थांबेल आपल्याला काहीच माहिती नाही आहे. कारण त्याला रील्स बनवायची असते किंवा त्याला एकदम म्हणजे सेल्फी वगैरे काढायची असते. व अगदीच पहा, हे आपल्या जे हे सोसायटीचं डिग्रेडेशन होत आहे. बेसिकली जर पाहिलात ना तुम्ही तर हे सोसायटीचं डिग्रेडेशन होत आहे. का, अगदीच आता थोडंसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का शिक्षणाला थोडंसं प्राधान्य दिलं होतं मग, तर अगदीच पहा तेच कारण आहे. शिक्षणामुळेच आपली सोसायटी वगैरे विकास होऊ शकेल. त्यामुळे पहा, जर जनतेमध्ये शिस्त आणायची असेल ना तर पहिल्यांदा शिक्षणाला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. पण खरंच जनतेला शिक्षणासाठी प्राधान्य देण्यास राजकीय नेते वगैरे तिथं आहेत का, म्हणजे इंटरेस्टेड वगैरे, तर बिलकुल नाही आहेत ना. मग यासाठी जनतेमध्ये शिस्त जर लावायची असेल तर शिक्षण प्राधान्याने देणं गरजेचं आहे. हेच इथं बेसिकली लेखक म्हणत आहेत. ओके, व त्यामध्ये मी पण काही पॉईंट्स ॲड केलेले आहेत. बाकी ज्या विद्यार्थ्यांना अगदीच वाचायचं आहे लेख तर प्लीज वाचून घ्या. यामध्ये तर त्यांनी खूप भरभरून टीका केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. हा लेख 29 नोव्हेंबरला इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेला होता, भारतीयतेचा प्रश्न म्हणून. पण पहा, यामध्ये भारतीयतेचा प्रश्नाबद्दल व UPSC पण असा विचारत नाही, त्यामुळे मी या लेखला स्किप करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, अन्वयार्थ माहिती अधिकाराची ऐच्छिकतेची. कालच्या लेक्चरमध्ये आपण माहितीचा अधिकार या संदर्भात चर्चा केली, स्किप करू शकता. त्याच्यानंतर शेअर बाजार रुपया पडण्याचे कारण काय, तर अगदी पहा, अमेरिकेची जी फेडरल बँक आहे ना त्यांनी आता काय वाढलेले आहेत, व्याजदर वाढवलेले आहेत. बरोबर, मग त्यांचे व्याजदर वाढवले त्यामुळे लगेच जे भारताच्या शेअर मार्केटमध्ये पैसे लावतात ना ते भारताच्या मार्केटमधून पैसे घेऊन जात आहेत. बरोबर, कारण तिकडे व्याजदर वाढले. तिकडे व्याजदर वाढल्यानंतर पहा, आपण चैनीच्या गोष्टींवरती वगैरे खर्च करत नाही किंवा इन्व्हेस्टमेंट वगैरे खर्च करत नाही, कारण आपण पैसे जपून उपयोगात आणतो. ओके, जपून खर्च करतो. मग त्यासाठीच अमेरिकन जे होते त्यांनी परत पैसा भारतातून शेअर मार्केटमधून ते उचलून घेत आहेत. बरोबर, मग आता शेअर मार्केटमधून पैसा काढून जर जात असतील तर आता पहा, डॉलरची मागणी वाढली का, तर बिलकुल डॉलरची मागणी वाढली. व रुपया विकायला ते तयार आहेत पण डॉलर घेऊन जात आहेत ते. मग डॉलरची मागणी वाढली व डॉलरची मागणी वाढली आणि डॉलरचा पुरवठा होत आहे का, तर कमी होत आहे. या कारणाने रुपयाचं तिथं मूल्य वाढलेलं आहे. डन, एवढंच त्यामध्ये सिंपल गोष्ट होती. मग आता रुपया पडण्याचं कारणच ते आहे की भारतातून डॉलर वापस घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे डॉलरची मागणी वाढली व डॉलरचा पुरवठा कमी झाला. या कारणाने रुपया पडलेला आहे. मार्केटमध्ये सध्याला 85 रुपयाने रुपया जात आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता सध्याला जे RBI काय करत आहे का, मग रुपया पडलाय ना आता, मग रुपयाला परत एकदा थोडंसं स्ट्रॉंग बनवण्यासाठी RBI काय करत आहे का, तर RBIकडे आता काहीच हे नाही आहे पहा. म्हणजे त्यांच्याकडे आता फेब्रुवारीची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. कारण शक्तिकांता दास यांनी जे करायचं होतं ते केलेलं आहे. मग आता फेब्रुवारी 2025ला पहिल्यांदा आपले जे RBIचे नूतन गव्हर्नर आहेत त्यांची पहिली बैठक असेल. मग त्यानंतर आपण पाहूयात की RBI कशा पद्धतीने पुन्हा ॲक्शन तिथं घेईल रुपयाला स्ट्रॉंग करण्यासाठी. ओके, तोपर्यंत काही आवश्यकतेचं नाही, त्यामुळे मी स्किप केलेला आहे. डन, त्याच्यानंतर पुढे चला. आता अगदीच RBIचे नूतन गव्हर्नर यांचं नाव मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. शक्तिकांता दास नाही सांगायचं फक्त. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, इंडियन एक्सप्रेसकडे येऊयात. इन आंबेडकर्स नेम. आता अगदीच पहा, जे झालं ते खूप वाईट होतं किंवा मी याबद्दल भरपूर बोलेन पहा, पण कदाचित ही योग्य वेळ नाही असं माझं मत आहे. व अगदीच बॅकवर्ड लिंकेजेसमधून पण धरायचं जर म्हटलं तर थोडंसं मलाच त्याबद्दल वाईट वाटत आहे. त्यानिमित्ताने मी स्किप करतोय ती बातमी. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज, गेटवे ऑफ इंडिया आणि एलिफंटा केव्स याबद्दलची ही बातमी. काल जे अपघात झालं त्याच्यानंतर लगेच पहा ना, लाईफ जॅकेट लगेच देण्यात आलेले आहेत. जे टुरिस्ट जात होते ना त्यांना लगेच लाईफ जॅकेट दिलेले आहेत पहा. पण कालच्या अपघातामध्ये ते देण्यात आलेले होते का, तर बिलकुल नाही. मग दिस पहा, मुरुड जंजिरा किल्ला याबद्दल पण असं व्हावं अशी एक माझी तिथं एक सजेशन काल माझं नक्कीच होतं त्याबद्दल. त्याच्यानंतर पहा, एलिफंटा और घारापुरी इज ॲन आयलँड इन द अरेबियन सी, 11 किलोमीटर अवे फ्रॉम द गेटवे ऑफ इंडिया. ओके, आणि युनेस्कोने त्याला 1987ला दर्जा दिलेला आहे वारसा स्थळाचा. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, हेरिटेज साईटचा दर्जा त्याला 1987ला मिळालेला आहे. ओके, एलिफंटा केव्स. डन, त्याच्यानंतर पुढे चला. व पोर्तुगीजांनी त्याचा शोध लावलेला होता. 7व्या शतकामध्ये ते कोरले गेलेले होते. ओके, त्यामुळेच त्याला घारापुरी हे नाव पडलेलं आहे. ओके, थोडंसं ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण फॅक्ट कंबाईन परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. 1987 आहे एलिफंटा केव्सला. ओके, डन. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी दिलेला आहे, स्किप करू शकता.
काही आवश्यकतेचं नाही आहे. त्याच्यानंतर पहा द ब्रिज टू मॉस्को. आता इंडिया आणि रशिया यांचे रिलेशनशिप बद्दल दिलेलं आहे, पण मी म्हटलं ना तुम्हाला 6 महिन्यापूर्वीचं तुम्हाला करंट अफेअर्स मेन्स परीक्षेला विचारलं जातं. आतापासूनच जर तुम्ही इंडिया रशिया जर करत बसलात तर तुमची प्रिलिम निघणार नाही व देअर इज नो मेन्स बिफोर प्रिलिम्स. ओके, त्यामुळे पहिल्यांदा प्रिलिम पास व्हा, मग त्याच्यानंतर आपण याबद्दल नक्की चर्चा करूयात, किंवा व्हिजन IAS ज्यावेळेस मॅगझिन येईल ना त्यामधून हे संपूर्ण गोष्टी क्लिअर होतात. त्यामुळे प्लीज अशा इंटरनॅशनल रिलेशनच्यामध्ये तुम्ही जास्त बुडून जाऊ नका, तेवढंच माझं म्हणणं असेल. त्याच्यानंतर हॉकिश अप्रोच, जे आत्ता न्यूज पाहिली ना आपण, म्हणजे US ने त्यांची जी पॉलिसी वाढवली त्याबद्दलचं आहे. हॉकिश मॉनिटरी पॉलिसी म्हटल्यानंतर त्यांनी व्याजदर वाढवलेले आहेत, हे लक्षात घ्या. हॉकिश आणि डॉर्फ अशा पद्धतीने 2 पॉलिसी अमेरिकेमध्ये चालतात. ओके, जास्त तिकडं म्हणजे तेवढं जास्त डीपली जाऊ नका की त्यांनी US ने काय वगैरे केलं. हां, याचा इम्पॅक्ट काय झाला हे प्रश्न UPSCने भरपूर वेळा विचारलेला आहे. मग ते मी सांगितलं ना, तिकडे USA ने जर तिकडे काही चार्जेस त्यांच्या रिझर्व्ह बँकेने जर काही चेंजेस केले ना तर त्याचे इम्पॅक्ट भारतावरती नक्की पडतात. जसं रुपया तिथं आता जास्तच वीक झालेला डॉलर पुढे. त्याच्यानंतर ॲट द क्लोज प्ले इन द गेम ऑफ आउटसाईड, हा लेख R अश्विन यांच्याबद्दल आलेला आहे, स्किप करू शकता. त्याच्यानंतर आयडियाज पेज आहे, डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी हा आर्टिकल आलेला आहे, ॲग्री आणि डिसॲग्री, पण मी याला खरंच स्किप करतोय, त्यामुळे मी स्वतःला आवडण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर पॉप्युलर ड्रग्स फॉर वेट लॉस एंडोर्स्ड बाय सायंटिस्ट ॲट WHO टू मॅनेज ओबेसिटी. ओके, पहा WHO क्लिअर केलेला आहे, म्हणजे ओबेसिटीसाठी जे लठ्ठपणा आहे त्याला लढण्यासाठी GLP-1 हे ड्रग मार्केटमध्ये लवकरच येणार आहे. त्याच्यानंतर पुढे चला, एक्सप्लेन्ड सिरीज आहे. एक्सप्लेन सिरीजमध्ये नुकतंच एक सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेला आहे व UPSC असे प्रश्न विचारते. पहा, अतरंगी प्रश्न UPSCला येतात, त्यामुळे लक्षात घ्या की जे कोकोनट ऑइल जे आहे ना, आता आपण सध्याला ते केसांना वगैरे लावतो ना, ते केसाला जे लावणारं ऑइल आहे ना ते ईटिंग ऑइल म्हणून कन्सिडर केलं जाणार आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. कारण आता तुम्ही जे पॅराशूट जे कोकोनट ऑइल आहे ना त्याला जर तुम्ही मार्केटमधून जर घ्यायला गेलात तर त्याच्यावरती काय लागते, GST लागते. मग पहा, GSTचे 2 दर आहेत. एक, जर तुम्ही हेअर ऑइल किंवा कॉस्मेटिक म्हणून जर घेतलात ना तर त्याच्यावरती जास्त टॅक्स लागलं जातं, आणि तुम्ही जर त्याला ईटिंग ऑइल म्हणून जर घेतलात ना तर त्याच्यावरती कमी दर लावले जातात. मग ह्यामध्येच ते सुप्रीम कोर्टाला 15 वर्षापूर्वीची केस आहे, 2009 मध्ये ही केस गेलेली होती. ओके, म्हणजे त्यावेळेस जे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स होतं किंवा एक्साईज ड्युटी होती त्याविरोधात ही केस गेली होती. पण ज्यावेळेस GST आली ना, GST मध्ये पण हीच समस्या होती. त्याला आपण केसाचं तेल म्हणायचं की जे आपण एडिबल ऑइल म्हणतो, ओके, ते तेल म्हणायचं. मग ह्या सुप्रीम कोर्टाने याबद्दल निर्णय दिलेला आहे की जे हेअर ऑइल आहे ना, जे कोकोनट ऑइल आहे ना तेच एडिबल ऑइल आहे, म्हणजे त्याला आपण जेवणासाठी पण नक्की यूज करू शकतो किंवा स्वयंपाकासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो, असं सुप्रीम कोर्टाचं व्हर्डिक्ट आलेलं आहे. त्यामुळे GSTचे जे टॅक्स आहेत ना कोकोनट ऑइलवरती ते कमी लागणार आहेत. ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग UPSC काय प्रश्न विचारते की जे कोकोनट ऑइल आहे ते एडिबल ऑइल आहे आणि किंवा GSTचा लोअर टॅक्स लेअर तिथं लावला जातो, तर अगदीच यस आहे. आता आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांना वाटेल की नाही, आपण तर केसाला लावतो ते तर आपण स्वयंपाकासाठी वगैरे यूज करत नाही, तर अगदी चुकीचं आहे. पहा, सुप्रीम कोर्टाने याला आदेश दिले, त्यामुळे आपलाही मानणं गरजेचंच आहे. डन, आय होप हा पॉईंट क्लिअर असेल. त्याच्यानंतर आंबेडकर अँड द RSS BJP, शक्य झालं तर हा लेख तुम्ही वाचून घ्या, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. ओके, जे सध्याला राजकारण चालू आहे त्याच्या पुढे येऊन थोडंसं विचार करणं पण गरजेचं आहे. आता अगदीच जे फॅशनचा जो त्यांनी हे ठेवलं, स्टेटमेंट ठेवलं, आता अगदीच पहा, मी थोडंसं स्वतःला आवडतोय. शक्य झालं तर प्लीज हा आर्टिकल तुम्ही वाचून घ्या. ओके, याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. व याच्यापूर्वी प्लीज तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आपलं जे मेन सायन्स रायटिंगबद्दलचा आहे तो तुम्हाला व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. ओके, डन, थँक्यू.